अहिल्यानगर शहरात घरफोडी, चोरी करणारी, सकाळच्या वेळी कचरा गोळा करणारी महिला आरोपी ताब्यात. आरोपींकडून चोरीचे 2 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई. प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी आनंद रतिलाल मुथा, राहणार नवी पेठ, आनंद बिल्डिंग, टायटन शोरूम समोर, तालुका जिल्हा अहिल्यानगर, सध्या राहणार परदेशी गल्ली, अरिहंत अपार्टमेंट, तालुका जिल्हा अहिल्यानगर, यांचे दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11:30 ते दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात इसमाने घराचा कडी-कोंडा, कुलूप तोडून, घरातील कपाटाचे लॉकर तोडून, घरात ठेवलेली रोख रक्कम आणि चांदीच्या वस्तू, पितळी भांडे असा एकूण 73,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. सदर घटनेबाबत कोतवाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 151/2026, भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 305 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मान्य श्री सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अहिल्यानगर शहरात घडलेल्या न उघड घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत श्री किरण कुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना आदेशित केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आनंद सालगुडे, पोलीस अंमलदार सुनील पवार, शाहिद शेख, गणेश धोत्रे, दीपक घाटकर, फुरखान शेख, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे यांचे पथक तयार करून सदर पथकास घरफोडीच्या उघडकीस आणण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना केले. वर नमूद पथकाने सदर गुन्हा घडल्या ठिकाणी भेट देऊन आरोपींची माहिती संकलित करून व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढत असताना पथकास दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा सकाळच्या वेळी कचरा गोळा करणारी महिला सविता अर्जू कुचेकर, राहणार नालेगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर हिने केले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सदर महिलेच्या घरी जाऊन शोध घेतला असता ती मिळून आल्याने तिला ताब्यात घेऊन तिचे नावगाव विचारले असता तिने तिचे नाव सविता अर्जू कुचेकर, वय 42 वर्ष, राहणार नालेगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. ताब्यातील महिलेकडे व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सखोल तपास करता तिने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. महिला आरोपीच्या कब्जातून 22,000 रुपये रोख रक्कम, 25,900 रुपये किमतीचे वेगवेगळे पितळाचे भांडे असा एकूण 28,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील महिला आरोपीने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत की काय याबाबत तपास करता महिला आरोपीकडून कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 99/2026 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 331(4), 305(a), 62 प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. महिला आरोपी आणि मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासकामी कोतवाली पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास कोतवाली पोलीस ठाणे हे करत आहे. सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.